नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे खानदेशी चव या यूट्यूब चॅनलवर। आज आपण अगदी मार्केटसारखा स्पॉन्जी, हलका फुलका आणि जाळीदार खमण ढोकळाची रेसिपी बघणार आहोत। त्याचबरोबर ढोकळ्याची चव वाढवणारी हिरवी चटणी सुद्धा करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खमण ढोकळा तयार करण्यासाठी मी इथे 2 कप बेसन पीठ घेत आहे, साधारण 250 ग्रॅम आहे। आता हे बेसन पीठ मी चाळणीने चाळून घेत आहे। अशा प्रकारे आपण पीठ चाळून घेतल्याने आपला खमण ढोकळा अगदी जाळीदार, स्पॉन्जी आणि हलका फुलका तयार होतो। त्यानंतर 2 चमचे साखर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा हिंग घालायचा, हिंग आवर्जून घाला आणि पाव चमचा हळद घालायची आहे। आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे मला साधारण 1 कप पाणी लागलेलं आहे। पाण्याचे प्रमाण हे कमी अधिक होऊ शकते, पण लक्षात घ्या बॅटर अतिशय घट्ट किंवा अतिशय पातळ नसावं, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये असावं। बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चेक करून पाहायचं। बॅटर परत पसरलं नाही म्हणजे समजावं आपलं बॅटरची कन्सिस्टन्सी योग्य आहे। त्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिटे बॅटर मुरायला ठेवायचं आहे। बॅटर मुरायला ठेवलंय तोपर्यंत बाकीची पूर्वतयारी करून घ्यायची आहे। तुम्ही जे आपण ताटात किंवा भांड्यात ढोकळा वाफवणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं। त्यानंतर ढोकळा वाफवण्यासाठी स्टीमर किंवा पातेलं गॅसवर ठेवायचं आहे। साधारण 10 मिनिटे झालेली आहेत। आता यामध्ये 2 पळी तेल घालायचं आहे। तेल घातल्याने ढोकळा खाताना घशात अडकत नाही। त्यानंतर मी इथे 1 पॅकेट इनो घालत आहे। तुम्हाला इनो घालायचा नसेल तर तुम्ही याऐवजी 1 चमचा लिंबू सत्व आणि अर्धा चमचा सोडा घालू शकतात। इनो घातल्यानंतर एकाच दिशेने बॅटर 1 मिनिटे फेटून घ्यायचं आहे। यामुळे आपलं बॅटर छान हलकं फुलकं तयार होतं। त्यानंतर लगेचच तेल लावून घेतलेल्या भांड्यात बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि साधारण 15 मिनिटे ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। आपला ढोकळा शिजत आहे तोपर्यंत तडका तयार करून घेऊया। त्यासाठी 1 पळी तेल घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तळतळली की उभ्या चिरून घेतलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या। त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। फोडणी छान खमंग बसू द्यायची। त्यानंतर 1 कप पाणी घालायचं, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालायची आहे। इथे साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। इथे आपल्या ढोकळ्यासाठी लागणारा तडका तयार आहे। 15 मिनिटे झालेली आहेत। आपला खमण ढोकळा शिजलाय की नाही बघूया। बघू शकतात किती मस्त आपला ढोकळा फुलला आहे। आता हा संपूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊया। लक्षात घ्या खमण ढोकळा संपूर्ण गार झाल्यानंतरच कट करायला घ्यायचा, नाहीतर तो तुटू शकतो। बघू शकतात अगदी सहज आपला ढोकळा निघालेला आहे, अजिबात चिटकलेला नाही आहे। आता आपण कट करून घेऊया। खमण ढोकळा करताना साहित्याचे प्रमाण अगदी योग्य पद्धतीने घेतल्याने आपला ढोकळा इथे अतिशय मस्त झालेला आहे। तुम्ही बघू शकतात किती मस्त जाळी आलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे। आता इथे तयार केलेला तडका घालून घ्यायचा आहे। इथे लक्षात घ्या खमण ढोकळा करताना पाणी घातलेलाच तडका घालावा, यामुळे ढोकळा खाताना घशात अडकत नाही, दाटत नाही। बघू शकतात अगदी मार्केटसारखा आपला खमण ढोकळा इथे तयार झालेला आहे। आता खमण ढोकळा सोबत खाल्ली जाणारी अगदी मार्केटसारखी चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे अर्धा कप पुदिना, 1 कप कोथिंबीर, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 2 ते 3 लसूण पाकळ्या, त्यानंतर 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 ते 3 आईस क्यूब घ्यायचे आहेत। आईस क्यूब नक्की घाला, यामुळे चटणीला कलर खूप छान येतो। त्यानंतर या चटणीचा सिक्रेट पदार्थ म्हणजे तयार केलेला आपला खमण ढोकळा 2 ते 3 तुकडे गाळायचे। थोडंसं पाणी घालून चटणी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। इथे आपली ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी अगदी मार्केटसारखी मस्त चटणी तयार झालेली आहे। तर मंडळी, तुम्हाला आजची माझी खमण ढोकळा रेसिपी आणि चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.